हॅलो गाईज. सो आज आपण बघणार आहोत स्टार शेप केक कसा करायचा, तोही सर्कल टीन पासून. येस, सो सर्कल टीन पासून स्टार शेप केक. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो ह्या केकसाठी मी इथे 6 इंचाच्या टीनमध्ये केक स्पॉन्ज बेक करून घेतले होते आणि चॉकलेट गनाश फ्लेवर होता. सो हा मी केक रेडी करून घेतलाय, दोन्ही सेम फ्लेवर. सो हे एक दिवस आधीच करून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता नेक्स्ट डेला मी इथे पॅन्टागॉन शेप 6 इंचाच्या साईजनुसार मी इथे प्रिंट करून कट करून आणलाय आणि आता एका केकवर तुम्ही प्लेस करणार आहे आणि पॅन्टागॉन शेपच्या हेल्पने मी आता इथे मार्किंग करून घेणार आणि त्यानंतर प्रॉपर कटिंग करून घेणार. सो कटिंग करायच्या आधी मेक शुअर करा जी तुम्ही नाईफ यूज करताय ती तुम्ही गरम केलेली असेल. जेव्हा चॉकलेट गनाश फ्लेवर असतो तेव्हा तो केक हार्ड होतो, त्यामुळे नाईफ जी आहे ती गरम असली पाहिजे. त्यामुळे तुमचं कटिंग आहे ते प्रॉपर होईल आणि शार्प एजेस येतील, म्हणजे कुठेही वाकडं तिकडे कट होणार नाही. सो हे झाल्यानंतर सेकंड जो केक आहे सर्कलवाला, त्याला आपण 6 पीसेसमध्ये कट करणार आहोत. सो त्यासाठी सुद्धा मी आता इथे नाईफ क्लीन करून घेतली आहे आणि हातसुद्धा धुवून आली आहे. सो त्यानंतर इथे मी स्केलच्या हेल्पने मी मार्किंग करून घेते. 6 पेस्ट्रीज कट करायच्या आहेत त्यासाठी. इथे सुद्धा नाईफ गरम केलेली आहे, त्यामुळे इथे क्लीन तुम्हाला कटिंग होताना दिसेल, कोणतेही क्रम्स बाहेर येणार नाही. सो त्यामुळे मेक शुअर करायचं की नाईफ थोडीशी गरम असली पाहिजे, जी कोणती नाईफ यूज करता येते. सो इथे मी आता 6 पेस्ट्री कट करून घेणार आहे. त्यानंतर दोन्ही केकचं मी तुम्हाला दाखवून कसं अप्लाय करायचं. सो आता इथे 6च्या 6 मी पेस्ट्रीज फॉर्ममध्ये कट करून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला मी एंडपर्यंत ही व्हिडिओ नक्की बघा, बिकॉज वेट मी तुम्हाला एंडमध्ये नक्की सांगणार आहे की किती किलोचं कसं बनवायचं. तर इथे दोन्ही रेडी झाले आहेत. आता इथे मी 14 इंचचा स्क्वेअर बोर्ड घेतला आहे आणि केक ठेवायच्या आधी तुम्हाला चॉकलेट गनाश अप्लाय करायचा आहे. त्यानंतर जो पॅन्टागॉन आहे तो तुम्हाला केक पहिला ठेवायचा. त्यानंतर जे तुम्ही पेस्ट्री कट केलेले ते एक एक करून कॉर्नरला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं ठेवून घ्यायचं आणि जे कटिंग केलेलं पोर्शन होतं, लाईक एक पेस्ट्री जी उरली होती, आपण 6 पेस्ट्रीज कट केल्या होत्या. सो ती पेस्ट्री जी आहे आणि रिमेनिंग कट केलेला पोर्शन तो आता इथे जी गॅप होती ना तिथे फिल करून घ्यायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसते. इथे व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलाय बिकॉज ही खूप मोठी प्रोसेस होती त्यामुळे. सो असा काहीसा केक तुम्हाला दिसेल. केक फ्रीजमध्ये ठेवायच्या आधी मेक शुअर करा की तुम्ही बोर्ड क्लीन करून घेताय आणि मगच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय. त्यानंतर मी इथे थोडंसं क्रमकोटसाठी व्हिपिंग क्रीम यूज करते. फायनल क्रम कोटिंग असणार आहे हे या केकचं. सो थोडीशीच क्रीम घ्यायची आहे आणि पूर्ण केकवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. जस्ट की आपले जे क्रम्स आहेत ते फायनल फ्रस्टिंग करताना दिसायला नको किंवा यायला नको, त्यामुळे थोडीशीच क्रीम घेतली आहे आणि इथे पॅलेट नेपच्या हेल्पने मी सगळीकडे कव्हर करून घेते आणि हळूहळू तुम्हाला शेप क्रिएट होताना दिसून येईल. सो आता जो केक आहे हा तो मी चिल करायला ठेवणार आहे आफ्टर क्रम कोटिंग 1 तासासाठी आणि देन फायनल फ्रस्टिंग. सो इथे फायनल फ्रस्टिंग करायला इथे मी व्हिपिंग क्रीममध्ये येल्लो कलर ॲड केला होता, लायटर शेड ऑफ येल्लो, बिकॉज कस्टमरला तो कलर हवा होता. त्यामुळे पायपिंग बॅगच्या हेल्पने मी इथे पूर्ण केकला असं कव्हर करून घेणार आणि पॅलेट नाईफने मी पूर्ण स्मूदन आउट करून घेणार आहे. अगेन मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करेन बिकॉज ही प्रोसेससुद्धा खूप लेंदी आहे. जेव्हा आपण शेपवाले केक करतो तेव्हा हे जी प्रोसेस असते ती खूप मोठी होते, बिकॉज कटिंग आणि हे जे फायनल फ्रॉस्टिंग असतं त्याला स्मूथ करणं, त्याला फायनल फिनिशिंग देणं, प्रॉपर फिनिशिंग यायला थोडा टाईम लागतो. सो त्यामुळे आता इथे मी फायनल फिनिशिंगसाठी जी क्रीम उरलेली ती मी यूज करून घेतली आणि प्रॉपर मी पॅलेट नाईफने स्मूदन आउट करून घेते. तुम्ही बघू शकता मी इथे 2 प्रकारच्या पॅलेट नाईफ यूज करते. देन अगेन प्लास्टिक स्क्रेपरसुद्धा यूज करणार, जेणेकरून प्रॉपर स्मूथ फिनिश दिसायला पाहिजे म्हणून. आणि जेव्हा फायनल हा केक रेडी होईल त्यानंतर इथे मी यूज करणार आहे ते म्हणजे स्टार नोझल. स्टार नोझल का, तर ती शेल बॉर्डर क्रिएट करायला, बिकॉज कस्टमरने जे रेफरन्स पाठवला होता त्याच्यामध्ये ती बॉर्डर होती त्यामुळे. सो इथे तुम्हाला क्रिएट झालेला दिसेल स्टार शेप. सो आता मी इथे हे जे स्टार नोझल आहे ते यूज करून बॉर्डर क्रिएट करणार आहे. सो मला आता हे सांगायचं होतं, जो ह्या केकचा वेट होता तो 2 kgचा होता. सो त्यासाठी मी 6 इंचाचे जे टीन होते त्याच्यामध्ये 1 kg, टोटल 1 kgचा स्पॉन्ज मी बेक करून घेतला होता, दोन्ही बॅटरला डिवाईड करून, आणि त्यानंतर ती प्रोसेस केली होती. सो मेक शुअर करा की तुम्ही दोन्ही टीममध्ये इक्वली पोर्शन डिवाईड करताय, जेणेकरून तुमची हाईट आहे ती प्रॉपर इक्वलच येईल.
सो हे फायनल डिझाइन झालं होतं. सो तुम्हाला हा केक कसा वाटला? मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही ट्रिक हेल्पफुल वाटली असेल, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.